धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेत शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर निवासी विद्यार्थ्यांना उलटी व पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याची गंभीर घटना घडली आहे। अन्न विषबाधेची लक्षणे आढळलेल्या 35 विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। धारणी तालुक्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळांसाठी टेमली येथील सेंट्रल किचनमधून अन्न तयार करून विविध आश्रमशाळांमध्ये पाठविले जाते। संबंधित विद्यार्थ्यांनीही याच किचनमधून आलेले जेवण केले होते। मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार अन्न विषबाधेची लक्षणे केवळ टिटंबा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्येच आढळली आहेत। त्यामुळे नेमके कोणत्या कारणामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली याबाबत प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे। प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। तपास अहवालानंतर अन्न विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। दिनांक 25 जुलै 2025 रोजी शासकीय आश्रमशाळा टिटंबा धारणी तालुका यातील काही मुलांना अचानक सायंकाळी उलटी, चक्कर येणे आणि विष म्हणजे जेवणातून विषबाधा झाल्याची सदृश लक्षणं अशी दिसली आणि अशी माहिती संबंधित शाळेकडून आरोग्य विभागाला आणि आमच्या एफडी ऑफिस आणि तहसील ऑफिसला कळवण्यात आले। त्यावरून आरोग्य विभागाने तातडीने तिथे अँब्युलन्स पाठवले। ज्या मुलांना उलटीचा वगैरे त्रास होत होता त्या सर्व मुलांना सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल धारणी येथे रिफर करण्यात आलेलं आहे। सगळे पेशंट आउट ऑफ डेंजर आहेत, काळजी करण्याचं काही कारण नाहीये आणि कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका। टिटंबामध्ये जे मुलं आहेत त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी देखील आपली संपूर्ण एक मेडिकलची टीम तिथे आहे, मेडिसिन्स आहेत आणि त्या सर्व मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी आपण तिथे किंवा इतर कोणत्याही अफवांच्या माध्यमातून काही कायद्यावर बिघडू नये म्हणून पोलिसांची टीम देखील आपण टिटंबाच्या आश्रमशाळेमध्ये ठेवलेली आहे आणि सोबतच एसडीएचमध्ये देखील दावरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पेशंटवरती ट्रीटमेंटचं काम चालू आहे। प्रशासनाच्या वतीने सर्वांना आम्ही असं आवाहन करतो माननीय उपविभागीय अधिकारी सरांच्या वतीनं की कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका। सर्व मुलं ही आउट ऑफ डेंजर आहेत आणि त्याच्याबद्दल अपडेट असेल ते आम्ही उद्यापर्यंत कळवू।